मस्त गावरान पद्धतीने मोकळी सुटसुटीत चवदार पौष्टिक अशी ही अंडा भुर्जी म्हणजेच अंड्याची चटणी आज मी बनवलेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने झटकीपट होणारी आहे। अंडा भुर्जी, अंडा पाव वगैरे आपण भुर्जी पाव वगैरे नेहमीच बघा बाहेर हॉटेलमध्ये गाडीवर खातो, तर आपण ही घरच्या घरी अंडा चटणी किंवा अंडा भुर्जी एकदम सोप्या आणि कमी वेळामध्ये बनवू शकतो। तर इकडे पाहू शकता इतकी मस्त झाली ना, खूप सोप्या पद्धतीने केली, म्हणजे कितीही घाई असो उशीर असो झटकेपट होणारी ही अंड्याची चटणी असते आणि हेल्दी आहे, पौष्टिक आहे, कारण अंड्यामध्ये भरपूर सारे प्रोटीन आहे आपल्यासाठी। तर चला बघून घेऊया आपण याला लागणारी एक छोटीशी रेसिपी। आणि हे बघा इथं मी 4 अंडे घेतलेले आहेत, कारण थोडीच मला चटणी बनवायची, तर मी आपल्या क्वांटिटीमध्ये तुम्ही वापरू शकता, म्हणजे 5, 6, अर्धा डझन वगैरे जसेही तुम्हाला कमी जास्त अंडे आवडतील तसे घ्यायचे। तर मी 4च घेतलेले आहेत, बस आहेत एवढेच। त्यानंतर मी इकडे 3 मोठे कांदे ना एकदम मस्त बारीक चॉपरमध्ये ना असं बारीक चिरून घेतलेत, हे पाहू शकता मस्त असे बारीक चिरले गेलेले आहेत। आणि ना चांगले कांदे वापरले ना मग त्या अंड्याच्या चटणीला चव छान येते आणि मस्त वाटते। मग तिकडे मी 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत। त्यानंतर हे पाहू शकता थोडीशी कोथिंबीर घ्यायची बारीक चिरलेली, कढीपत्त्याची पानं 2-3 आणि हिरव्या मिरच्या इकडे वापरते मी, खूप छान चव लागते। तुम्ही हवं तर फक्त कांदा मिरची स्किप करायची, कांदा टमाटर घेऊ शकता, लाल मसाल्याची करायची। त्यानंतर इकडे बघा मी 4 हे अंडे घेतलेत, आता आपण करून घेऊया। तर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि त्यानंतर कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेला कांदा, 3 मोठे कांदे मी इकडे बारीक चिरून घेतलेत। ही अंड्याची चटणी आहे ना लाल मसाल्याची पण केली जाते, पण लाल मसाल्यापेक्षा सुद्धा मला ही हिरव्या मिरचीची आवडती। पण जर लाल मसाल्याची करायची असेल तर ह्या मिरच्या ज्या टाकते ना त्या तुम्ही स्किप करा। कांदा आणि टमाटर जर तुम्ही अंड्याच्या चटणीत वापरत असतात तर मग बारीक चिरलेला टमाटर इथं टाकायचं, कांद्यासोबत परतून घ्यायचं, फक्त मिरचीचा वापर नाही करायचा। आता मी पूर्वीपासूनच ना टमाटर अंड्याच्या चटणीत तरी टाकत नाही, त्यामुळे मी इकडे टमाटर वापरलं नाही। तर आता इकडे बघा कांदा आणि मिरची कढीपत्त्यासोबत चांगलं फ्राय करायचं। थोडासा याचा कच्चापणा थोडा कमी झाला की आपण याच्यामध्ये ना जरा बेसिक मसाले टाकायचे 2-3। तर मला ही मिरचीची चटणी खूप आवडती, तर इकडे बघा मी फक्त थोडासा अर्धा चमचा अशी हळद टाकली, कारण हळद जास्त नाही टाकायची। मिरचीची अंड्याची चटणी जर करत असताना तर हळद कमीच टाका, कारण मग सुंदर रंग येतो चटणीला। त्यानंतर धना पावडर टाकला 1 चमचा आणि थोडासा गरम मसाला टाकते, बस। आता लाल मसाल्याची करत असताना तर मग ह्या स्टेजवर लाल मसाला टाका बाकी मसाल्यासोबत। आता हे सगळे मसाले जे आपण धना पावडर, गरम मसाला, हळद जे टाकले ना त्याच्यामध्ये कांदा मिरचीसोबत चांगलं एकजीव करून घ्यायचं। मस्त लागते चटणी, सगळ्यांचीच फेवरेट आहे, विशेषमध्ये हेल्दी आहे, पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी। आता चांगलं बघा मस्त तेलामध्ये ना, मला अंड्याची चटणी असली ना थोडंसं मी 1 चमचा तेल जरासं जास्त टाकते, बाकी काय नाही। आता मस्त बघा तेलामध्ये परतून झाले, याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते। मीठसुद्धा ह्या स्टेजवर टाका, कारण काय होतं प्रत्येक जे कांदा मिरची आपण कट करून घेतलेत, मसाले टाकले त्याला एकजीव होऊन जाते आणि जेव्हा आपण अंडे वगैरे फोडतो ना मग ते एकदम मस्त व्यवस्थित त्याचा पॅक होतो मसाला। मिठाची चव ना एकदम छान बॅलन्समध्ये राहते। आता आपण हे 4 अंडे जे मी घेतलेत ना बनवायला ते याच्यामध्ये एक एक फोडून घेते। तुम्ही हवं तर एका भांड्यामध्ये वाटीमध्ये असे जितके पण अंडे असतील ना तितके फेटून घ्यायचे छान प्रकारे आणि मग ते एकदम टाकू शकता असं, पण मी असं एक एक फोडते बघा। आता ही 4 अंड्याची चटणी बघा किती मस्त होती, भरपूर सारी। आता मीडियम गॅस करायचा, फास्ट नाही ना तर चिटकला जाऊ शकतो, कारण 1-2-4 मिनटं आपल्याला ही प्रोसेस करायला लागते। जोपर्यंत अंडा चांगला शिजत नाही ना हे कांदा मिरचीसोबत तोपर्यंत आपल्याला ह्याला असं सतत मिक्स करत राहायला लागतं। हे बघा हे असं चिटकलं जातं, त्यामुळं ना थोडासा मीडियम गॅस करायचा आणि 2-3 मिनटातच बघा हे अंडा मस्त असं शिजला जातो, पाहू शकता तुम्ही। बस थोडासा मीडियम, जास्त बारीक नाही करायचा, नाही तर मग भरपूर वेळ लागू शकतो, त्यामुळं मीडियम गॅस करायचा आणि आधीमध्ये थोडा फास्ट केला तरी हरकत नाही, फक्त लक्ष ठेवायचं बस। आता बघा 2-3 मिनटामध्ये ही अंड्याची चटणी बघा किती मस्त अशी मोकळी सुटसुटीत झाली का नाही। बस वरून कोथिंबीर अशी चिरून टाकायची मस्तपैकी आणि याला असं झाकण ठेवायचं, लगेच मिक्स नाही करायची। मी नेहमीच सांगते कोथिंबीर टाकली की असं झाकण ठेवायचं, कारण कोथिंबीरचा फ्लेवर उतरतो प्रत्येक भाजीमध्ये
आणि मग आता एकजीव करायचं. अशा वाफा निघल्या की ही सगळी कोथिंबीर एकजीव करायची. तर बघा किती मस्त झाली का नाही अंड्याची गरमागरम अशी झणझणीत चटणी. मस्त मोकळी सुटसुटीत झाली का नाही. बघा किती छान अशी शिजून निघली. आणि अंड्याचं बघा प्रत्येक असा पार्ट किती छान असा शिजून निघला आहे. तर ही झाली बघा तयार आपली अंडा भुर्जी. गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, डाळ भात वगैरे असेल तर मस्त अशी सुक्की भाजी म्हणून अंड्याची चटणी करू शकता. हे बघा किती छान वाटते का नाही, एकदम मोकळी सुटसुटीत. चला आता आपण गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. अशी ही अंड्याची चटणी मोकळी सुटसुटीत तुम्ही झटकीपट बनवू शकता. तर गरमागरम प्लेटमध्ये सर्व करायची. अंड्याची चटणी बरेच ठिकाणी म्हणजे हॉटेलमध्ये असो किंवा घरोघरी पण अंड्याची चटणी ना पावासोबत सुद्धा खाल्ली जाते, खूप छान लागते. तर तुम्हाला पावासोबत आवडत असेल अंड्याची चटणी तर अशी गरम करायची. पावाला बटर लावून दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं खरपूस आणि मग याचा आस्वाद घ्या, इतका छान वाटतो. आणि ज्वारीची भाकर गरमागरम किंवा पोळ्या एक नंबर लागते. करून नक्की बघा. सिंपल रेसिपी, झटकीपट होणारी आहे अंड्याची चटणी आणि खायला खूप टेस्टी लागते. मिरचीची नसन केली ते एकदा करून बघा, खूप छान चव लागते. तर माझी खूप फेवरेट आहे ही मिरचीची अंडा चटणी. तर आज हा बेत आहे ज्वारीच्या भाकरीसोबत अंडा चटणीचा. तर आवडले असेल तर करून बघा अशा पद्धतीने सिंपल रेसिपी. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छानशा मस्त सोप्या रेसिपीसोबत. आणि आजची ही रेसिपी आवडली असेल लाईक करा. कुठून बघता ते सुद्धा कमेंट करा. आणि तुम्हाला जर कुठली रेसिपी भाजी बघायची असेल तर ते सुद्धा सांगा, मी मस्तपैकी तुम्हाला ती भाजी करून दाखवते. तर हे बघा मस्त वाटली का नाही भाजी अंड्याची चटणी. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.